तर हाय गाईज, उद्या आहे वटपौर्णिमा आणि आम्ही आज चाललोय दोघंजण वटपौर्णिमाची शॉपिंग करायला. आणि उद्या आम्ही दोघंजण उपवास करणार आहे, म्हणून उपवासाचं सामान सुद्धा आणायला. आणि बेंगलोरमध्ये भेटते की नाही की हे सगळं. होय. आणि फर्स्ट आमचा टास्क काय आहे सांगू मग? काय काय आहे सांग की आमचा फर्स्ट टास्क हे आजचा शोधायचं होतं झाड मेन आमचा टास्क आहे की वडाचं झाड शोधायचं, वटपौर्णिमाचं झाड. क्लायमेट एकदम सुंदर झालंय, वाव. तर चला जाऊया बाजारला पटपट, टाइम न वेस्ट करता. झाड मेन शोधायचं आहे आम्हाला. नंतर बाजारला जाऊया पाहिजे तर. झाडच भेटलं नाही आणि बाजार करून आणलं, झाडच भेटलं हा नाही. आम्ही आता पहिला नाही भेटणार झाड तरी भेटणारच. बेंगलोरमध्ये खरं ते करवंद ते असं भेटणार नाही. हे करवंद आम्ही शोधूया खरं, शोधूया आम्हाला काय काय भेटतंय आणि ते आणूया. तर चला आमच्यासोबत. आणि अंबू गुगलला चक्कर आले हेच का नाही झाड. मी सांगालो हेच म्हणून, खरं गुगलला चक्कर आले हेच. बरोबर हेच आहे झाड. आणि इथं की नाही गाईज आम्हाला मिळालंय झाड. खरं की नाही याच्या फांद्या कट केलेल्या आहेत, म्हणजे झाड खूप वाढलेलं वाटतंय म्हणून कट केलेत. आणि करायचं काय प्रॉब्लेम नाही, इथं फरशी पण नाही आहे, आम्ही फिरी कसं करणार, हेच मोठा आता प्रॉब्लेम झालाय. ओमो क्या करे तेच तरी कळेना ना. आमचा हंट चाललेला आहे अजून पण शोधायचं. ओ मग कसला क्यूट झाला की नाही हेल्मेटमध्ये. आणि गाईज मला का नाही आतमध्ये एक मंदिरच्या बघितल्यासारखं तरी वाटायलंय, पण आता सध्याला तर मंदिर बंद आहे. मी नंतरला येतो आणि बघतो एकदा. आता तोपर्यंत पुढे जाऊन एकदा बघून येतो. मला आतमध्ये बघितलंय वाटायलंय, तर आता टेम्पल बंद आहे की. नंतर या इकडे अनेक समोर जाऊन बघून या की. बघून या तोपर्यंत समोर जाऊन. चला हुडकायलाच पाहिजे आज काही करून. होय बस बरोबर आहे, तेच आहे. होय तेच आहे. मला समजलं नाही, मी फोटो घालून बघितलो. तेच वाटायलंय. गावलंय तिकडे तर ट्रॅफिक होते की सकाळचं तर संध्याकाळ कसं करणार. असं तिकडं गाडी लावून चला त्याला पाहिजे मग पुढं. साड्या घालून येणार का तुम्ही सगळे? काय तुम्हाला होतंय? बोलतात काय होत नाही गे. बघूया तिकडे आणि दुसरीकडे बघूया. ठीक आहे. आणि भेटलंय खरं, तिकडे फिरी कसं घालणार तुम्ही? लई मोठी आहेत बाबा झाडं. आणि फुल जाळीचं नाही पूर्ण. आतला नसणार तिकडं जायला जागा. बहुतेक नसणार, बघूया. या जाळे आहे पूर्ण आणि पूर्ण घाण पण करून ठेवलं सगळं. आत कसं जाणार तुम्ही? उडी घालून जाणार का इकडनं? कुठं तर मंदिर मध्ये भेटलं तर बरं होतंय का? मंदिर मध्ये ते बांधलेत, दोरे बांधलेत तिकडे. ते बांधलेले आहेत दोरे, ते बांधलेले आहेत म्हणजे मागच्या वर्षीचे आहेत ते. होय वाटतं. तर तुम्ही कसं जाणार तिकडे? कसं जाणार? तिकडनं वाट आहे का बघूया. नाही का बंद केले तर. बघूया ये तर. तिथं काहीतरी दिसायलंय मला, हे बघ. हा चल. आणि आम्ही वाढ हुडकालो तिकडे जायला. वाट काय ही आरामात आहे की वाट इकडं? हाय वाट आहे. असं आरामात जाऊ शकतो आम्ही. जाऊन करू शकतो का तिकडं? हा तर फिरी ते मारायला आहे का नाही? बघूया सर की. चल भीती वाटायला. गावलंय रे झाड. वाट अरे इकडे येऊन कधी करणार असं म्हणाले मी. पूर्ण असं हे करून ठेवलेलं आहे. बघ होमो, 7 जन्मी नवरा पाहिजे असेल तर मला करावंच लागणार. कष्ट करावं लागणार. तरी करावंच लागणार. ते पण आहे. तू पाहिजे म्हणजे मी करणार. मग एवढी ट्रेनिंग दिलेली आहे ती फुकट जायची नाही. हो करू शकतो आरामात. केलेत तिकडे ऑलरेडी केलेत. लई जण केलेत. काय जागा आहे बघ. थोडं काय 7 असं हे करायला पाहिजे. 7 का 5? 7 जन्म होता. 7 गावलंय हाय बरोबर आहे. बघूया या
आणि कुठे तर मंदिर मध्ये बघूया म्हणालो मी. मंदिर मध्ये गावलं तर कसं चांगल्या प्रमाण होत आहे. छान होत आहे मंदिर मध्ये आता गावलं इकडं आंबे ठेवून देणार कुणाला तुम्ही? अरे इथं मेन कसं झालंय माहित आहे काय, मंदिर आहे तिकडं ओंकारा बघितलो मी लास्ट टाइम, तर ते पिंपळाचे झाड आहेत. पिंपळाची झाड लई. हा तसं झालंय. मग त्याच्यासाठी आम्हाला हे झाड शोधायला डिफिकल्ट झालं. तरी मिळालं, तसं काय नाही डिफिकल्ट म्हणून काय नाही, तरी मिळालंच की रे. मंदिर आता ओपन झालंय. मी तसंच देवाला पाय पडून घेतलो आणि आता बघतो इथं आतमध्ये एक आहे फ्री. मी ते बघतो आता की ते वडाचं आहे की नाही म्हणून. आणि इथं आहे ते बेलाचं झाड आहे आणि इकडं पण आहेत ते छोट्या छोट्या कुंड्यामधनं लावलेत त्यांनी, पण ते पिंपळाचे ते नाहीत. मी विचारतो ओंकारला, मला तर तेवढं समजेना झालंय. हे एक झाड कोणतं आहे मला माहीत नाही, त्याने लावलेत कुंड्यामध्ये. बघूया, नाहीतर आम्हाला तिथंच करावं लागणार जिथं आम्ही बघितलंय तिकडंच म्हणून. चला मग. भेटलंय सगळं. द्रोण पण मिळाले, इव्हन ते सगळं जे काय काय यज्ञ वगैरे लागतंय ते सगळं होती बरेच, ते सुद्धा मिळालं. तुरी वगैरे मिळालं. आता फक्त आम्हाला आंबे फळं जे काय पण आंबे तेवढं घ्यायचं आवडतं. आणि जांभूळ जांभळं काय भेटणार नाही तिकडं. बघूया, ट्राय करूया, मिळालं तर आपण घेऊया. आणि ओमो आंबे घ्यायलाय. ओमो इतकं चालू. मामा ओळखीचा झाला देऊन टाकतोय मला दरवेळेला. जागरण घेऊन नको. ओमकारला लहानपणीची आठवण आले वाटतं, झाडाजवळचे आंबे चोरून चोरून खायची. बस एवढं? ओमकार मला विचारायला बस एवढं काय नाही. बस की बस काय रे एवढं 5 किलो जेवण आलं मला. एवढेले? मला ओमकार विचारायला हे आंबे तुला बस काय म्हणून. आंबे दाखव ओमकार पिशवी. एवढेले आंबे घेतलाय. कवया मस्त की. आणि गोड पण आहे आंबा, गोड आहे. छान आहे आंबा. आणि आंबू पण खायला इकडंच. मला सांगाले ते ओळखी झालंय का, ओळखी झालंय मग ते देऊन टाकतंय. आणि एवढेले दिले मला. पैसे देऊनच जा, खरं चांगलं यार आलं तर देताय तो. छान आहे का नाही आंबा? छान आहेत. लास्ट आंबे, लास्ट हे सीझनचे लास्ट आंबे. आणि मी आम्ही म्हणालो खायला लास्ट आंबे. एवढे काय खायलास तू का पुरं गावाला द्यायचं. खाऊया की आम्ही. चांगला आहे म्हणाला, बघूया. आणि लास्ट आंबे की झालंय त्यानंतर आता आंब्यांचा सीझन संपला. होय, छान आहे रे आंबा. खरं मस्त आहे, मस्त आहे. हो, खायला बरा आहे. होय. आणि फायनली शॉपिंग झालंय. लास्ट आम्ही घ्यालोय जांभूळ. जांभूळ पण भेटलेत आम्हाला आणि आंबू कलेक्ट कराले. झाड तर. आणि आलोय आम्ही सगळं सामान ते घेऊन. आंबू सगळं ठेवाले व्यवस्थित, म्हणजे उद्यासाठी. म्हणजे काय आणि मिस व्हायचं नको ना. खरं घरे गावलेच नाहीत आम्हाला. घरे गावले नाहीत, काय करायचं. खरं जांभूळ त्याने गावलं की जांभूळ आंबा गावलं. बाकी उद्या एकदा बघू काय. एवढं शोधलो ओमकार आम्ही. बघूया उद्या. तर पण येताना मला ऑफिस वरनं तर मिळालं. शोधलं सोडा मी उद्या. खरं उद्या जरा शोधतो गावले तसं, नाही तर दुसरं काय तर ठेवायचं. फ्रुट्स, डाळिंबर, ऍपल ते नसं आणलोय तुम्ही कसं पण ते. फ्रुट्स तर आणलोय. आणि इकडं ओटीसाठी पण असं सामान मिळालेलं आहे, थोडं डिफरंट बट चालतंय. जांभूळ आहेत सगळं आहे. आणि दोरा आहे आणि सगळं सामान ठेवतो इकडं. आंबे आहेत, ऍपल आहेत, सगळं फ्रुट्स. म्हणजे आम्हाला मिळालं नाही की म्हणून मी एमर्जन्सी घेऊन आलोय. डाळिंबर, ऍपल, आंबे, केळं. आणि काय उरलं? आणि काय आणि माझी एक साडी. साडी आहे की अजून साडी. कुठली साडी घालणार आहे मी दाखवतो ओमकारला. संडेचा उद्या बघा. हे लसूण बी ठेवणार आहेस काय? नाही, हे लसूण घरच्यासाठी आहे. आणि हे ओमकारनं आंबे एवढे घेतलाय. काय सोडी लई छान होते. छान होते का नाही तू सांग. लई खरंच छान आहेत, गोड आहेत एकदम आंबे, छान आहेत. लास्ट आंबे असं लास्ट म्हणून ऑलरेडी हिला आवडतं म्हणून आणतोय. होय. आता एवढं सगळं आहे. मम्मीने म्हटले तसं काय नाही, तुम्हाला कसं कसं मिळतंय तसं बघून बघून करा तुम्ही, तसं काय नाही. मिळायला पण पाहिजे ना, आम्ही बाहेरच्या सिटीमधनं राहतो. मेन मम्मी काय म्हटले सांग, मेन तुम्ही करायला ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही तुमची जे काय पण संस्कृती आहे ती जपून ठेवायला ते इम्पॉर्टंट आहे. म्हणून आता मम्मीना कॉल केलेलो मी, मम्मी असं एवढं मिळालंय बघा असं म्हणून. मम्मी म्हटले चालतंय घे ग अमृता, केवढं आहे तेवढं घेऊन करा, सगळं व्यवस्थित होतंय. झाड मिळालं की नाही विचारले. हा मिळालं म्हटलं.
झाड तर लय बाबा, इकडे झाडच नाही इथं. इथं आमच्या साईडला कसं ते लई करतात म्हणून तिकडं आहेत ते, इकडे इकडं ह्याच्या झाडाला करतात वाटतं, पिंपळाच्या पिंपळाच्या झाडाला करतात म्हणजे ते जास्त. एक एक लोकांचं कल्चर असतंय, त्यांनी त्या झाडाला करतात. आता उद्या ऑफिसला जाऊन येऊन मग करायला पाहिजे मला. वय 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 आणि उद्या ओमू पण उपवास करणार आहे, मी पण उपवास करणार आहे. तर गाईज आजचा दिवस तर एकदम चॅलेंजिंग होता मला आणि ओमूसाठी, सगळ्या गोष्टी बस त्याला फिरवून शोधायसाठी. तर आता मी काय करणार, उद्याची तयारी थोडी आजच करून ठेवणार. तर मी सगळं क्लिनिंग वगैरे करतो आणि ओमकार जरा फरशी वगैरे पुसून घेतोय, मला हेल्प करतोय तो जरासं. कारण उद्या ऑफिसमध्ये आल्यानंतर एकदम आणि गडबड होणार, नाही तर सकाळी नाही तर सकाळी मला एकदम गडबड होणार नाही. मग सकाळी मी डायरेक्ट पूजा वगैरे करून डायरेक्ट ऑफिसला जाऊ शकतो. तर ठीक आहे गाईस, ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि वटपौर्णिमेचा ब्लॉग येणार आहे उद्या. मी कसं दोघंजण छान रेडी होणार, वय रेडी होणार. आणि ओमू तुम्हाला सबस्क्राईब करा म्हणून सांगायला, तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. यार तयारी लय जोर आहे बाबा. अंबूजी मेहंदी बिंदी काढून गेले. दरवर्षी काढून घेतो की मी. दाखव बघ कसं काढलीस. असं काढलंय आता सध्याला. या हाताला काढतास तू? काढतोय. या हाताला काढायचं नाही.